काल काय झालं माहिती आहे का? मी चाललेलो कर्जतवरून शेडूंगला. शेडूंगला टोल नाक्याला आलो असताना टोल कट होतो त्यावेळेला माझ्या पुढे 2 गाड्या उभ्या होत्या. 2 गाड्यांच्या टोल कट झाल्यानंतर मी जेव्हा टोलसाठी त्या बूम बॅरियरच्या जवळ गेलो, तेव्हा बूम बॅरियर ऑलरेडी वरती होता. मला असं वाटलं की माझ्या फास्टॅगमधनं पैसे कट झालेत आणि मी पुढे निघालो. तर बूम बॅरियर गाडीवरती आपटलं. गाडीवरती आपटला. अचानक गोष्ट झाली त्यामुळे थोडा गडबडलो. गाडी बाजूला उभी केली. टोल चालकाला जाऊन विचारलं की काय झालं? तो म्हटला, "सर, तुम्ही गाडी थांबवल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. बूम बॅरियर परत खाली पडणार. तुमचे टोलचे पैसे कट झाल्यानंतर बूम बॅरियर परत वरती जाणार. मग तुम्ही पुढे निघायचं." आता आपण काय डिस्कस करणार आहे, 3 गोष्टी आपल्याला मेन जाणून घ्यायच्या आहेत. पहिलं तर एक्सप्रेसवेचा टोल नाका आणि त्याच्यावरचे बूम बॅरियर्स आणि आपले हे शहरातले छोटे-छोटे टोल नाके त्याच्यातले बूम बॅरियर्स याच्यातला फरक. दुसरा पॉईंट आहे पेनल्टीज काय आहेत जर तुम्ही समजा असं बूम बॅरियरला उडवलं तर. आणि तिसरा आणि फायनल मुद्दा आहे की गव्हर्नमेंट येत्या काळात काय करणार आहे ह्या टोल नाक्यावरच्या बूम बॅरियर्सचं. ओके. ओके. तर एक्सप्रेसवेचे बूम बॅरियर्स आणि छोटे-छोटे शहरातले जे टोल नाके त्याच्यातले बूम बॅरियर्समधला फरक आता आपण याच्यात जाणून घेऊ. हे आपल्याकडे 4 ते 5 पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट, जो एक्सप्रेसवेचा बूम बॅरियर आहे ना, तो 0.5 टू 0.9 सेकंडमध्ये ओपन आणि क्लोज होतो. ठीक आहे. आणि शहरातले छोटे टोल नाके आहेत हे 1.5 सेकंड्स टू 6 सेकंड्स घेतात ओपन आणि क्लोज व्हायला. ठीक आहे. या बूम बॅरियर्सचे ज्या मोटर्स असतात त्या ब्रशलेस DC मोटर्स असतात किंवा सर्वो मोटर्स असतात. हे मोटर्स असतात ह्या तुम्ही 24/7 वापरू शकता आणि त्या गरमही होत नाहीत. ठीक आहे. ड्युरेबिलिटी जर आपण विचार केला तर हे जे बूम बॅरियर्स असतात ते हार्श वेदर, पोल्युशन याला प्रॉपर विथस्टँड होऊ शकतात. फास्टॅग आणि लाँग रेंज RFID रीडर्स हे एक्सप्रेसवेचे जे टोल असतात तिथे वापरले जातात. त्यामुळे काय होतं की बूम बॅरियर ऑटोमॅटिकली ओपन होतो आपण तिथे पोचायच्या आधी. ठीक आहे. बूम बॅरियरचं मटेरियल कुठलं असतं? ॲल्युमिनियम अलॉय असतो किंवा कार्बन स्टील असतं. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ, पेनल्टीज. जर आपण बूम बॅरियरला डॅश केलं तर काय पेनल्टीज असतात? जनरली क्रिमिनल पेनल्टीज असतात, जिथं 1,00,000पर्यंतचा फाईन लागू शकतो आणि 2 वर्षापर्यंत ती जेल होऊ शकते. जर तुम्ही टोल चोरी करायचा प्रयत्न केला तर हा पनिशेबल ऑफेन्स आहे. ठीक आहे. जर तुम्ही बूम बॅरियरला डॅश केलं आणि तो जर तुटला तर टोल नाक्याचा मालक आहे किंवा चालक आहे तो आपल्याकडून कॉस्ट ऑफ रिपेअर्स घेऊ शकतो. अजून एक गोष्ट अशी होते की तुमचे जे फास्टॅग असतं तो ब्लॅकलिस्ट केला जातो. ठीक आहे. अजून एक आपल्याकडे एक वाहन ॲप असतं. त्या ॲपमध्ये हे सगळे इन्फॉर्मेशन रेकॉर्ड होते आणि जेव्हा तुम्हाला तुमची गाडी विकायची आहे किंवा ट्रान्सफर करायची आहे किंवा इन्शुरन्स रिन्यू करायचा आहे त्यावेळी ह्या गोष्टी फ्लॅग केल्या जातात. सिव्हिल लायबिलिटीमध्ये एक गोष्ट येते की टोलचा चालक तुमच्यावरती केस करू शकतो की तुम्ही त्यांच्या टोल नाक्याची तोडफोड केली आहे म्हणून. ठीक आहे. इन्शुरन्स लायबिलिटी इन्शुरन्समध्ये काय होतं की जे आपली थर्ड पार्टी असते जे तुम्हाला इन्शुरन्स देतं त्यामध्ये तुमचं हे जे ॲक्सिडेंट आहे तो कवर होतो, पण मग तुमचा नो क्लेम बोनस निघून जातो आणि हे केल्यानंतरही तुम्हाला क्रिमिनल चार्जेस फेस करावे लागू शकतात. आता शेवटचा मुद्दा असा आहे की गव्हर्नमेंट या प्रॉब्लेमवरती काय करतं आहे? तर गव्हर्नमेंट काय करतं आहे की 2026च्या शेवटपर्यंत बॅरियर फ्री सॅटेलाईट टोलिंग आणणार आहेत, ज्याच्यातून हे जे बॅरियर सिस्टम निघून जाईल आणि असे इन्सिडेंट्स किंवा ॲक्सिडेंट्स होणार नाहीत.